त्याच्या हेल्दी राहण्यासाठी बीटरूटची अतिशय गरज असते. त्यामुळे जर बीटरूटची कमतरता झाली तर शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी होतं, हातापायाच्या नसा वीक होतात, त्याच्यात मुंग्या यायला लागतात, थकवा वाटायला लागतो आणि एकूणच शरीराच्या वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये हा बीटरूटच्या अभावामुळे काही कॉम्प्लिकेशन्स हे आपल्याला दिसायला लागतात. तर बी12 कोणामध्ये कमी होतं, जे पूर्णपणे शाकाहारी लोक असतात त्यांच्यामध्ये बी12चं प्रमाण कमी असण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जर बी12चं अशा लोकांमध्ये प्रमाण कमी असलं तर त्यांना बी12 सप्लिमेंटेशन घेण्याचा एक दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे बी12च्या आयदर गोळ्या घेणे किंवा व्हिटॅमिन बी12ची इंजेक्शन घेणे हा त्याला एक समर्थ पर्याय आहे. जे लोक मांसाहारी आहेत त्यांना मांसाहारी गोष्टींमध्ये बी12चं प्रमाण बऱ्यापैकी असतं, त्याच्यामुळे त्यांना बी12ची कमतरता होण्याची शक्यताच तशी कमी असते. आणि जर त्यांना सुद्धा जर कमतरता झाली तर त्यांना सुद्धा बी12 सप्लिमेंट घेतल्या तर हा जो त्रास आहे त्यांचा म्हणजे साधारणतः हिमोग्लोबिन कमी होणे किंवा हातापायाला मुंग्या येणे, विकनेस वाटणे हे कमी व्हायला मदत होते. त्यामुळे बी12 जर कमी निघालं तर घाबरून जाऊ नका, त्याला अतिशय सिंपल आणि चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि ती ट्रीटमेंट घेतली तर बी12 डेफिशियन्सी जी आहे ती पूर्णपणे बरी होऊ शकते. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. स्वास्थ्य हॉस्पिटलतर्फे आरोग्यदायी जीवनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हे दिवाळीचा कार्यक्रम आहे कारण रुग्णांच्या मनात आजाराबाबत जे रुग्णांची काळजी घेतात त्यांच्या मनात रुग्णांची कशी काळजी घ्यायची याबाबत खूप शंका असतात आणि या शंकांचं निरसन करण्यासाठी एक त्यांना कुठला तरी प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा याच्यासाठी आम्ही हा स्वास्थ्य आरोग्य मेळाव्याचं आयोजन दरवर्षी करतच असतो आणि त्याचा आमचे पेशंट, त्यांचे नातेवाईक, सुरू या अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा घेतो. हा असाच कार्यक्रम यावर्षीसुद्धा आम्ही आयोजित केलेला आहे. 8 फेब्रुवारी म्हणजे येत्या रविवारी हा कार्यक्रम आहे. सकाळी 10 वाजता रेसिडेन्शियल कॉलेजसमोर जे पोलीस कल्याण केंद्र आहे तिथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि यावेळेसच्या कार्यक्रमाची एक नाविन्यता म्हणजे एक सांगीतिक जोड याला देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये न्यूरोमेंटलिस्ट आणि न्यूरोलॉजिस्ट पुण्याच्या एक डॉक्टर पौर्णिमा गौरी म्हणून या नावाजलेल्या न्यूरोमेंटलिस्ट आणि न्यूरोलॉजिस्ट आहेत. ते मानसिक स्वास्थ्य कसं ठेवावं याच्याबद्दल सांगणार आहेत. संगीताची जोड 2 प्रसिद्ध गायक आहेत, श्रीयुत निखिल महामुनी पुण्यातले नावाजलेले गायक आहेत आणि अनुराधा गोगटे या पुण्यातल्या नावाजलेल्या गायिका आहेत. ते दोघंही याला एक सांगीतिक जोड देणार आहेत आणि मी सुद्धा पेशंटच्या नातेवाईकांची त्यांच्याशी चर्चा करणार आहे. या कार्यक्रमाचा जरूर तुम्ही लाभ घ्यावा अशी मी स्वास्थ्य हॉस्पिटल टीमतर्फे तुम्हाला विनंती करतो. हा कार्यक्रम हा विनामूल्य आहे पण त्यासाठी नोंदणी करणं मात्र आवश्यक आहे. सो त्या कारणाचा आपल्या शरीरावरती घातक इफेक्ट होऊ नये याच्यासाठी जरूर ब्रीदिंग एक्सरसाइजेस करा, अनुलोम विलोम प्राणायाम करा किंवा दीर्घ श्वसनासारखा व्यायाम करा. यूट्यूबवरती कितीतरी असे सोर्सेस उपलब्ध आहेत की गायडेड दीर्घ श्वसन कसं करावं किंवा गाईड करण्यासाठी कितीतरी व्हिडिओज उपलब्ध आहेत. मी माझ्या ओपीडीमध्ये सुद्धा असे कितीतरी व्हिडिओज लोकांना उपलब्ध करून देत असतो. त्याचा जरूर वापर करा. त्याच्यामुळे तुमच्या जीवनाचा ताणही कमी होईल आणि पर्यायाने ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यासाठी खूप चांगला फायदा. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. स्वास्थ्य हॉस्पिटलतर्फे आरोग्यदायी जीवनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.